सातपूर परिसरातील शिवाजीनगर कारभार नाका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाजी मंडई परिसरात चोरट्यांनी दुकानांची तोडफोड करून हजारो रुपयांचा माल आणि रोख रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर कारभार नाका परिसरात भाजी विक्रेत्यांच्या झोनमधील दुकानांवर बुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. कांदा, लसूण, भेंडी, बटाटे यासारख्या भाजीपाला वस्तू चोरून नेल्याचे प्रकार वारंवार घडत आहे. या घटनेमुळे छोटे भाजी विक्रेते त्रस्त झाले आहेत. कारभार नाका येथील दंदाई, पाववाडा सेंटर आणि इतर 4 टप्प्यांवर चोरट्यांनी हल्ला करून गल्ल्यातील रोख रक्कम, वजन काटा, रद्दी, बल्ब, स्टील प्लेट यासह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. या प्रकारांमुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये चोरट्यांनी दुकानांची तोडफोड करताना आणि चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका व्यावसायिकाने सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आमच्या दुकानावर चोरट्यांनी हल्ला केला आहे. रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या भाजी विक्रेत्यांना या चोरींमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि चोरट्यांना अटक करावी. चोरीच्या घटनेनंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कसबे सुकन येथील काजीचा माळा या ठिकाणी बिबट्याने दहशत माजली होती. अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. कसबे सुकानातील वनजीव संरक्षक शरद उर्फ जबरी जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी निफाड येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. वनपाल भगवान जाधव, विजय दोंदे, शरद जाधव, भरत माळी, गोकुळ माळी, विजय माळी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या गाडीत पिंजरा टाकून बिबट्याला घेऊन गेले आहे. निफाड तालुक्यातील कसबे सुकानात बिबट्याचा वावर झाल्याने त्याला भीतीचे वातावरण पसरलेले होते. त्यामुळे आज बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी निफाड.